रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदाची उमेदवारी म्हणजे देशाची राज्यघटना बदलण्याचा डाव असल्याची प्रतिक्रिया भारिप बहुजन महासंघाचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। यावेळी देशाचा राष्ट्रपती आदिवासी समूहातून असावा असं आपलं मत आहे। मात्र उमेदवार निश्चितीमध्ये विरोधी पक्ष प्रभावहीन ठरत असल्यानं संघ परिवाराचं फावत असल्याचंही त्यांनी म्हटलंय। तर प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। नावात राम असलेले रामनाथ कोविंद भाजपचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत। संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया या संदर्भात येत आहेत। बाळासाहेब आंबेडकर आपल्यासोबत आहेत। तुम्ही काले अर्थात व्यक्त केलं, काय नेमकं तुम्हाला सांगायचं? अनेक जण ह्या संभ्रमात आहेत की रामनाथ कोविंद म्हणजे हे व्यक्ती म्हणून चांगली आहेत, पण त्यांची संघटना ही खराब आहे, त्याच्यामुळे आपण काय करायचं? त्या सगळ्यांना माझं असणारं सांगणं आहे की रामनाथ कोविंद हे एक सामान्य व्यक्ती आहेत। राष्ट्रपती झाले म्हणून ते बाबासाहेब काही होत नाहीत आणि अत्यंत जिखडीने बाबासाहेबांनी इथे असणारं आणि त्या काळच्या पिढीने एक व्यवस्था, समतावादी व्यवस्था, विचारवादी व्यवस्था, व्यक्ती स्वातंत्र्यवादी व्यवस्था, सर्व धर्मांना समान अधिकार आणि सेक्युलरची एक संकल्पना मांडून इथली व्यवस्था चालली आहे। तिला असणारं ही चॅलेंज आहे आणि म्हणून आम्ही असं म्हणतो की व्यक्ती कितीही चांगला असला तरी तो उद्या त्याच्या संघटनेशी द्रोह करणारच नाही। म्हणजे उद्या समजा 2019 नंतर पुन्हा BJPला फुल मेजॉरिटी मिळाली आणि त्यांनी असणारं त्या फुल मेजॉरिटीच्या जोरावरती इथलं असणारं संविधान बदलण्याची ही केली तर ही विल साईन ऑन अ डॉटेड लाईन, म्हणजे तो त्याच्यावरती सही करणार, तो विरोध करणार नाही। तेव्हा अशा असताना माणसाला पाठिंबा देऊन आम्ही काय म्हणणार आहोत? कोविंद यांची उमेदवारी जाहीर झाली, याला मोदींचं दलित कार्ड असं बोललं जातं। आत्ता माझ्या अंदाजानं RSS हे फुकून दूध पिते, तोंड भाजलं एकदा। म्हणून आत्ता कुठल्याही चॅनलवरती आपण असणारा डिस्कशनला बघितलं तर त्यांचा हार्ड कोर RSSवाला, म्हणजे मी असं म्हणतो की RSSमधला हार्डकोर ब्राह्मण RSS ते डिस्कशनला कधीच पाठवत नाही आहेत। मायन्युटली तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर ते OBCमधला पाठवतात, ते असणारं ठाकूर समाजामधला पाठवतात, ते असणारं राजपूत समाजातला पाठवतात आहेत आणि आपला कार्ड हार्डकोर जो आहे त्याला ते वाचवायला चालेल। त्याचीच ही असणारी एक खेळी आहे की आपल्याला उद्या संविधान बदलण्याची असणारी संधी आली तर आपला हार्डकोर माणूस तिथे नाही आहे तर बदललं कोणी? तर दलितांनी बदललं। मग अटॅक करायचं असेल तर दलितांची घरं अटॅक करा। हा जो डिप्लोमसीचा भाग आहे तो डिप्लोमसीचा भाग लोकांनी समजावून घेतला पाहिजे। धन्यवाद सर, 24 तासशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।